विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. कालपासून जेईचे ॲडमिट कार्ड्स तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे. ओके, याचं आणि सुप्रीम कोर्टनं डिसाईड केलं किंवा डिसिजन दिलेला आहे म्हणूया आपण की जेई आता पुढं पोस्टपोन होणार नाही आहे. लक्षात घ्या, जेई ठरलेल्या वेळेत होणार आहे. काय डेट्स आहेत रे? फर्स्ट वीक म्हणूया आपण. एक काम करूया, चला आपण 1 ते 6 सप्टेंबर, ठीक आहे, सप्टेंबरपर्यंत मध्ये म्हणूया आपण जेई मेन्स होणार आहे. बरोबर आहे. 13 तारखेला नीटची एक्झाम आहे, 13 सप्टेंबरला, आणि 27 तारखेला ॲडव्हान्सची एक्झाम आहे. आता हा ॲडव्हान्सचा मुद्दा थोडासा वेगळा आहे. जे मेन्समधून क्वालिफाय होणार त्यांच्यासाठी कमी मुलं असणार आहेत तुलनेत. ओके, पण मला सांगा आता 6 तारखे 13 तारखेमध्ये छोटासा गॅप आहे. इथं आपली CET होऊ शकत नाही, पण 13 तारखेपासून 27 तारखेपर्यंत मोठा गॅप आहे. या ठिकाणी CET होऊ शकते, पण डेट्स निदान या 2-3 दिवसात डिक्लेअर व्हायलाच हव्यात असं माझं मत आहे. म्हणजे आपल्या CET सेलनं काय केलं पाहिजे, आता डेट्स डिक्लेअर कराव्यात अशी आपण त्यांना रिक्वेस्ट करतोय. लक्षात घ्या, सिरियसली. म्हणजे काय होईल माहिती आहे का, एक इमॅजिन करून चालूया आपण की 15 सप्टेंबर, चला मग 15 सप्टेंबरला जर CET स्टार्ट होत असेल, आज आहे 18 ऑगस्ट, एक महिना आहे, त्यातले 3-4 दिवस गेले म्हणूया आपण, ठीक आहे. मग आहेत आपल्याकडं 25 डेज. मग आता आपल्याला काही जरी झालं तर ह्या 25 डेजची स्ट्रॅटेजी पहिला व्यवस्थित केली पाहिजे आणि त्यानुसार विथ प्लॅनिंग, परफेक्ट प्लॅनिंग करून अभ्यास केला पाहिजे. ओके, आता शांतपणे मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या तुम्ही. सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, स्ट्रॅटेजी आपल्याला द्यायची आहे, करायचं आहे अभ्यास, सगळं ठीक आहे, पण या सगळ्याचा बेस काय मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं थोडंसं. बघा काय झालंय मी सांगतो तुम्हाला, की एक डायलॉग मला ऐकायला मिळतो मुलांकडून की सर खूप भीती वाटते, माझा काहीच अभ्यास झालेला नाही, माझा होईल का अभ्यास, ठीक आहे, अभ्यास करूच वाटत नाहीये, अशी वाक्य मुलांकडून येत आहेत. मग माझं म्हणणं काय तुम्हाला बघा की ॲट फर्स्ट तुम्ही स्वतःला शांत करा, तुमचं मन शांत ठेवा, खंबीर राहावा. 1 महिना पण अरे पुष्कळ झाला. जेव्हा आठवा ना बोर्डची एक्झाम जेव्हा झाली ना, तेव्हा 1 महिनाच होता आपल्याकडं. त्यावेळेस कोणी घाबरलेलं नव्हतं. ओके, कारण अगोदरच तुम्हाला माहित होतं की एप्रिलमध्ये एक्झाम होणार होती म्हणून, ठीक आहे, आणि आपण त्यावेळेस 1 महिन्यात तयारी ठेवली होती एक्झाम द्यायची. आता तर 4-5 महिने तुम्ही केलंय ना, मग आता तर काहीच अवघड नाही. लक्षात घ्या, म्हणजे होऊ शकतं काय माहिती आहे का आता, की या 1 महिन्यात तुम्ही प्रॉपर आता मॉक टेस्ट सुद्धा देऊन झालेत. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काय ते बघा. ऑसिलेशन सारखा एक टॉपिक घेऊया. ओके, मी त्याचे एक 50 MCQ सॉल्व केले क्रॅश कोर्ससाठी. ओके, आणि मी ऑब्झर्व केलं 4 ते 5 प्रश्न असे होते की थोडेसे कॉम्प्लिकेटेड होते. मी त्याला स्टार करून ठेवला. ओके, का, म्हणजे नेक्स्ट पुढच्या वर्षीच्या बॅचसाठी टॉपिक तोच आहे. लक्षात घ्या, मग पुढच्या वर्षीच्या बॅचसाठी तेच 5 टॉपिक, ते 5 न्यूमेरिकल मी अगोदरच परफेक्ट मुलांकडून क्लिअर करून घेईल ना, कारण त्याचेच डाऊट जास्त येणार होते. म्हणजे मी काय करतोय सांगा, म्हणजे थोडक्यात एक प्रकारे मार्किंग केल्यानंतर मला नेक्स्ट रिव्हिजनला ते बरं पडतंय ना. तुम्ही पण आता तेच करा रे बाळांनो. 4 महिने अभ्यास केलाय ना, आता रिव्हिजन स्टार्ट करा. परत स्टार्ट करा रिव्हिजन, पुन्हा फॉर्म्युले रिवाइज करा. आणि हो, बिलकुल मनात कुठली भीती बाळगू नका. लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपण काही एकटे नाही आहे, आपल्यावर सगळीच मुलं आहेत. ओके, म्हणजे एकच चुकीचं डिसिजन तुमच्या एकट्यावर लादलं गेला जाणार नाहीये. लक्षात घ्या. आणि एक असं पण कुठल्या गोष्टीला तुम्ही घाबरताय मला माहिती आहे, तुम्ही एकाच गोष्टीला घाबरताय, CET कॅन्सल झाली तर काय. ओके, मग कुठल्या ना कुठल्या तर न्यूजपेपरमध्ये न्यूज येतातच की CET कॅन्सल करायचा सरकारचा विचार आहे, मग बोर्डच्या मार्कावर ॲडमिशन दिलं जाईल. तर बोर्डच्या मार्कावर ॲडमिशन देऊ शकतच नाही गव्हर्नमेंट. लक्षात घ्या, CET घ्यावीच लागणार आहे. आता जेई होते, नीट होणार आहे, कुठं होणार आहेत ह्या एक्झाम? महाराष्ट्रातच होणार आहेत ना. म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी महाराष्ट्रातच होणार आहेत. पूर्ण देशात एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि CET पेक्षा दुप्पट तिप्पट मुलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुलं जेईला आहेत ना. नीटला थोडीशी तुलनेत कमी असतील म्हणून आपण जेई पेक्षा, पण CET पेक्षा जास्तच असणार ना. म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात आला की सेंटर सगळे महाराष्ट्रातच असणार आहेत, जेईचे पण सगळे म्हणजे महाराष्ट्रात. परत सांगतोय, मग त्या ठिकाणी CET कंडक्ट करणं फार अवघड नाही आहे. आणि बोर्डचं तुम्हाला सांगतो, बोर्डचं पेपर चेकिंग ना फोटोकॉपी सगळ्यांनी तुम्ही बघितल्यात. लक्षात घ्या, तो लक फॅक्टर आहे. एखादा चेक करणारा तुम्हाला जास्त मार्क देऊन जातो बऱ्याच वेळेस, आणि एखादा स्ट्रिक्ट चेक करतोय ना खूप कमी मार्क मिळतात. आणि काही ठिकाणी तर असं झालंय बरं का. लक्षात घ्या,
की लिहिलेलं सगळं बरोबर आहे पण मार्क्स कमी दिलेत. आता का कट केली तो चेक करण्याला माहीत, लक्षात घ्या. मग असं ते थोडंसं काय होतंय, थोडंसं मग लक फॅक्टर्स येतो ना त्याच्यात थोडा तरी किंचित. CET तसं होत नाही ना. CET ॲक्च्युली कसं आहे, ऑनलाईन एक्झाम आहे, पेपर सबमिट तुम्ही करताय, पुन्हा ते ऑनलाईन चेकिंग होते म्हणूया आपण, ठीक आहे, कॉम्प्युटराईज सगळं असतं म्हणूया आपण. मग इथं काहीही प्रॉब्लेम तसं येत नाही, लक्षात घ्या. आलं का डोक्यात तुमच्या? मग आता शांतपणे एक लक्षात घ्या, शांतपणे मी तुम्हाला सांगतो की फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथ्सचे किती टॉपिक आहेत मला नका सांगू, असतील 100 असतील म्हणूया आपण. ओके, आपल्याला काय करायचं आहे, त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्सची रिव्हिजन घ्यायची आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, अरे ते केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, पॉलिमर, ओके, त्याच्यानंतर स्केलर्स अँड वेक्टर्स, मेजरमेंट, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, हे अरे 11वीचे म्हणूया आपण, अर्धा टॉपिक तर तुमचे असेच क्लिअर होऊ शकतात, अगदी एका दिवसात रिवाईज होऊ शकतात. ओके, करा ना. मग आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी देतो की 25 दिवसापैकी ना पहिले 5 दिवस काय करूया आपण, की सगळे इझी टॉपिक संपवूया आपण. मॅग्नेटिझम सारखा टॉपिक, ओके, छोटे छोटे टॉपिक. इलॅस्टिसिटी छोटाच आहे, जास्त काही किचकट नाही आहे त्याच्यात. सरफेस टेन्शन पण इझी आहे. मग पहिल्या 5 दिवसात हे सगळे इझी टॉपिक संपवा, दिवस रात्र अभ्यास करा, सिरियसली, डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. मॅथ्समध्ये सुद्धा मॅट्रायसेस आहे, ते कोनिक सेक्शन आहे, हे सगळं करा एकदा परफेक्ट. ओके, म्हणजे 5 दिवसात जर मी इझी टॉपिक संपवले, अजून मॅडम 20 दिवस आहेत आणि माझे बऱ्यापैकी टॉपिक सगळे क्लिअर होतील. आता नंतर काय करा, पुढचे 5 दिवस ज्यांचं वेटेज जास्त आहे, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन आहे, ऑसिलेशन सुद्धा आहे, असे टॉपिक करा ना. आणि सांगू का, काही जरी झालं ना तरी PCM ग्रुपवाल्यांसाठी मॅथ्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि त्यातही काय करा माहिती आहे का, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह नुसतं डेरिव्हेटिव्ह नाही, डेरिव्हेटिव्ह आलं, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आलं. इंटिग्रेशनमध्ये इंडेफिनाइट, डेफिनाइट आणि एरिया आणि व्हॉल्यूम नाही आहे तुम्हाला. एरिया अंडर कर्व, सरप्राइझिंगली तुमच्या लक्षात येईल, एरिया अंडर कर्वचे जेवढे प्रॉब्लेम CETत आले ते आहे तसे पुस्तकातले आहेत. सोडवा ना. खरं सांगू का, सोडवू पण नका, समजून घ्या. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा काही इश्यू नाही आहे, पण इंटिग्रेशनला प्रॉब्लेम येतोय. डिफरन्शियल सारखे टॉपिक करा, इझी आहे ते. 3D लाईन प्लेनची रिव्हिजन करा. 10 दिवसातच जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करा. तरी अजून 15 दिवस असणार आहेत. आता जास्त डेली मॉक टेस्टची गरज असं मला वाटत नाही, बरं का, लक्षात घ्या. सिरियसली काय होतं की मॉक टेस्ट ज्या आहेत ना, पब्लिकेशनच्या आहेत मार्केटमध्ये, ते एकदम अगदी CET सारखे नसतात, लक्षात घ्या, टफ असतात. मग काही वेळेस विनाकारण स्कोर त्यात कमी झाला तर विनाकारण कॉन्फिडन्स लो करू नका, लक्षात घ्या. ओके, त्याच्यापेक्षा CET पेपर हा नक्की सोपा असतो. आणि तिथं पण पुन्हा CET तेच, मन, माइंड स्टेबल हवंय, स्वतःहून पॅनिक व्हायचं नाही. अरे आत्ता फक्त CETची एक्झाम आहे, लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, व्हिडिओच्या शेवटी सांगतोय, आयुष्य ना ही रोजच तुमची परीक्षा घेतं, लक्षात घ्या. रोज अशा काही घटना घडतात की ते तुम्हाला डिसिजन योग्य घ्यावंच लागतं. काही वेळेस टेन्शन येतं, तणाव येतो, लक्षात घ्या. फेस तर करायचं आहे ना, त्यातून पळून जाऊ शकत नाही आपण. मग यासाठी आपण खंबीर होणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. घाबरू नका रे, एक्झाम जवळ आली, होईल का, नाही होणार आहे का, होणार रे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट मला करायची आहे, काय बघा, की 3-4 दिवसापूर्वी, ओके, मग 3-4 दिवसापूर्वी मी एका स्टुडंटबद्दल बोललो होतो माझ्या, ओके, यादव त्याचं आडनाव आहे, त्यानं त्याचे प्रॉडक्ट्स तयार केलेत. मग तो व्हिडिओ मी शेवटी इथं अटॅच करतोय, ओके, आणि कमेंट बॉक्समध्ये पहिल्या कॉमेंटमध्ये पण त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंग कंप्लीट केलं त्यानं कुठेही जॉब न करता स्वतःचे स्टार्टअप एक तयार केले, लक्षात घ्या. ओके, म्हणजे तो काय करतोय तुम्हाला माहिती आहे, ते हँड सॅनिटायझर मशीन असतं किंवा स्टरलायझेशन, त्या 1-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याने सगळी माहिती दिली. हे तुम्हाला का सांगतोय मी, कारण तुम्ही जर जॉबचा विचार करून पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणत असाल ना, तर त्याला काय अर्थ नाही आहे आजच्या काळात. एवढी मोठी लोकसंख्या आहे आपल्याकडे, एवढं मोठं मार्केट आहे, अख्खं जग आपल्याकडे यायला लागलंय, आणि आपण काय उडकतोय, जॉब नाही, हे लक्षात घ्या. किंवा काही मुलांचं तर एवढं टार्गेट असतं गव्हर्नमेंट जॉब. आज तर 11वीला एक ॲडमिशन आलं होतं, मी त्याला म्हटलं पुढं काय करणार आहे, नाही मला पोस्ट काढायची आहे. मी त्याची गंमत केली, म्हणजे काय पोस्ट ऑफिस काढायचं काय म्हटलं मी त्याला, नाही मला पोस्ट काढायची. म्हटलं पोस्ट काय, तर त्याला सांगता येई ना. मी त्याला म्हटलं कशी काढायची असते पोस्ट, सांग, नाही सांगता येत. त्याच्या डोक्यात एकच होतं, मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर मी सक्सेसफुल. हा विचार मनातून काढून टाका, हे लक्षात घ्या.
मग 2 मिनिटाचा व्हिडिओ मी खाली अटॅच करतोय, 2 मिनिटापेक्षा कमी वेळाचा, प्लीज बघा. ओके, आणि त्याला माझा फुल सपोर्ट आहे. अशा गोष्टीला लक्षात घ्या. ओके, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करा, भले 4 पैसे कमी मिळतील पण तुम्ही खुश असणार आहे, लक्षात घ्या. आज तो मुलगा स्वतः सगळं त्यानं केलंय, एकटा आहे बरं का, लक्षात घ्या, एकटा सगळं हँडल करतोय. ओके, म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग पण करतोय, ठीक आहे, डिझायनिंग पण त्यानंच केलं, लक्षात घ्या. MIDC तो मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करून घेतोय, त्याचं येते का लक्षात, आणि प्रॉपरली सेल पण करतोय तो. ओके, भले 4 पैसे कमी मिळतील त्याला आजच्या घडीला, पण नाही, पुढे त्याची ग्रोथ छान होणार आहे. बरं, या 2च मशीन आहेत असं नाहीये, त्याच्या डोक्यात प्रचंड आयडियाज पण आहेत. असं तुम्ही डेव्हलप व्हा, लक्षात घ्या. घाबरायचं नाही आयुष्यात, हे कधी लक्षात घ्या. ठीक आहे, मग तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करा, सगळ्यांनीच हे फॉलो केलं पाहिजे असं नाहीये, लक्षात घ्या. पण पुन्हा तेच, जसं आपण मॉक टेस्टमध्ये काय करतो की अवघड क्वेश्चन स्किप करतो, इझी पटकन सॉल्व्ह करतो. आता तसं करा आजपासून, की पहिल्या 5 दिवसात सोपे सोपे टॉपिक सगळे एंड करून टाका, मग तुमच्या डोक्याचं टेन्शन कमी होईल. ओके, मग करा सुरुवात. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. Hello everyone, my name is Akshay Yadav. I am a mechanical engineer. The name of my firm is the Maker of Things. Recently we are developing new technologies to fight against COVID-19 situation. So we have developed 2 products. First one is automatic sanitizer dispenser and the second one is UVC sterilization machine. The automatic sanitizer dispenser, which is a touch-free hand sanitization machine. All you have to do is place your hand below it and the machine will dispense adequate amount of sanitizer on your hand, with which you can sanitize your hand. It has 1 liter capacity. The design is compact and can be wall mounted. The second product that we have developed is UVC sterilization machine. The things that we cannot sanitize with the help of sanitizer or any other chemicals such as vegetables, fruits, mask, phone, currency and all the other things that we use in our day-to-day life can be sanitized in this machine. The sanitization takes place with the help of UVC rays technology. This technology is 99.99% effective to kill bacteria, viruses, including the coronavirus. Our firm is ISO certified and the product that we have developed are CE certified and totally made in India. This is our helping hand to fight against the COVID-19 situation. So be safe, be healthy and live life corona free.